नमस्कार. ऑल इन वन चॅनलमध्ये मी अनघा आपल्या सर्वांचे स्वागत करते. तर माझी आजची रेसिपी आहे गिरमीट. आपण पाहू शकता मी कांदा घेतलेला आहे आणि कढीलिंब आहे, टोमॅटो आहे, हिरव्या मिरच्या आहेत. आपल्याला जशा म्हणजे जेवढा आपण तिखट खाता तेवढ्या घ्यायच्या आहेत आपल्या आवडीनुसार, आणि दाणे. ऑलरेडी तेल तापलेलं आहे. आता मी फोडणी करून घेईन. फोडणीमध्ये मी कांदा, मिरची आणि कढीलिंब घातलेला आहे. आपण पाहू शकता कांदा छान फ्राय करून घेईल. कांदा अगदी छान फ्राय झालेला आहे. आता यामध्ये मी टोमॅटो आणि दाणे घालून घेईन. हळद, मीठ आणि साखर यामध्ये मी घालून घेईन. साधारणतः 1.5 कप पाणी घातलेलं आहे मी. आणि आता ही भाजी झाकून ठेवूयात. तर ही गिरमीटची भाजी तयार झाली आहे. आता ही भाजी थंड होईपर्यंत मी डाळ्यांची पूड करून घेईन. दाखवेन मी. हा गॅस बंद करून घेईन. ही जी डाळं दिसत आहेत तर याची मी पूड करून घेईन. हा चुरमुऱ्याचा पदार्थ आहे गिरमीट म्हणजे. हा गिरमीट जो प्रकार आहे म्हणजे ही भाजी केलेली आहे गिरमीटची भाजी, तर हा चुरमुऱ्याचा प्रकार आहे. आणि या चुरमुऱ्यांमध्ये ती भाजी घालायची आहे आणि त्याच्यावरती ही डाळींची पावडर आहे ती घालायची आहे. तर हे आपलं गिरमीट तयार होईल. तर मी आता इथे चुरमुरे घेतलेले आहेत आणि या चुरमुऱ्यांवरती जी भाजी केलेली आहे ती घालून घेईन आणि वरती फुटाण्यांची पूड म्हणजे डाळ्यांची पूड ही घालून घेईन. हे सगळं मिक्स करून घेईन. तर आपले हे गिरमीट तयार. खूप सुंदर होतो हा पदार्थ. म्हणजे चुरमुऱ्याचाच प्रकार आहे आणि खूप छान चव येते. तर आपणही करून पहा आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज नवीन बघणाऱ्यांनी माझा हा नवीन व्हिडिओ नवीन मित्रांना शेअर करा. काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील तर अवश्य सांगा. त्यामध्ये मी जरूर बदल करेन. आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.